एकच म्हणजे हात जिंकून लगेच तयार. नाही आत्ताच एंट्री झाली. सगळ्यात आधी सगळ्यांना शाहिरी मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. ढोलकीने साथ दिली या धरणी, म्हणून मी गाते आज या चरणी. चढवून आले साज आज या क्षणी, तुम्हा रसिकांच्या मी नजरा रोखुनी. स्वरतालाचा घ्या सुगंध मनी, करते मी मुजरा या रणी. हो रसिका करते मी मुजरा या रणी, करते मी मुजरा या रणी. हो रसिका करते मी मुजरा या रणी. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. सर्वप्रथम विघ्न हरत्या गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज, राजमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहे. तसेच भारतीय राजघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना
साथ देणारे राजेश दादा पडाळ यांना ही शाहिरी मानाचा मुजरा करते आणि विशाल पोहांनी प्रमाणपत्र प्रश्नपत्र घेऊन यायचं आहे. कार्यक्रमाला उशीर झालेला आहे तर मी माझ्या कार्यक्रमाला लगेच सुरुवात करत आहे. स्तवनला सुरुवात करत आहे. सगळ्यांचं नीट लक्ष असू द्या. सह्याद्रीच्या कुशीत जन्मलो आम्ही मायभूमीचा सह्याद्रीच्या कुशीत जन्मलो मायभूमीचा आणि जो कुणी हिंदुस्थानाशी लढला त्यांची काय कदर केली जाणार नाही. बघा म्हणून काय म्हणायचंय, जो उठेगी वतन के खिलाफ आवाज तो काट देंगे उस जुबान को. आपल्या देशावरती सण आहे त्यामुळे सगळ्यांचं जरासं नीट लक्ष असू द्या. जो उठेगी वतन के खिलाफ आवाज तो काट देंगे उस जुबान को, डालेंगे तिरंगा अंदर और निकाल देंगे उसकी जान को. और किसी दुश्मन की माँ ने ऐसा दूध नहीं पिलाया जो मिटा सकेगा हिंदुस्तान को, जो मिटा सकेगा हिंदुस्तान को. और बघा काय म्हणायचं, ज्याने धर्म विचारून घात केला ते पाकिस्तान, ज्याने धर्म विचारून घात केला ते पाकिस्तान. पेटून उठला माझा सारा हिंदुस्तान, पेटून उठला सारा हिंदुस्तान. जर सगळ्यांना आवडलं असेल तर तुमचा टाळ्यांचा प्रतिसाद मला आला पाहिजे. त्यावर ज्याने धर्म विचारून घात केला ते
समोर गोळ्या झाडल्या अंगावर देणीसाठी उभा होता नजर ठेवून गद्दार देणीसाठी उभा होता नजर ठेवून गद्दार देणीसाठी उभा होता नजर ठेवून गद्दार नव्हते कुणाच्या दामनी असे फिरते हे बेमान नव्हते कुणाच्या दामनी असे फिरते हे बेमान पेटून उठला माझा हा सारा हिंदुस्थान पेटून उठला माझा हा सारा हिंदुस्थान पेटून उठला माझा हा सारा हिंदुस्थान पेटून उठला माझा सारा हिंदुस्थान पेटून उठला माझा सारा हिंदुस्थान तुझ्या आधी माया तोर तुला गाते मी गारान काय थैमान मांडीला बघया दुश्मनान काय मन मांडला बघया दुश्मनान काय मन मांडला बघया दुश्मनान गेले सभी तुमांचे प्राण घेतला त्या सैतानान नाही ठेवली त्याने जाण त्या हराम पाकिस्तानान याला माफ करू नको आई गावचे देवस्थान शाहीर वैदेच्या मनी लाभो सुख समाधान पेटून उठला माझा हा सारा हिंदुस्थान पेटून उठला माझा हा सारा हिंदुस्थान पेटून उठला माझा सारा हिंदुस्थान पेटून उठला माझा सारा हिंदुस्थान त्यांनी धर्म विचारून घात केला ते पाकिस्तान त्यांनी धर्म विचारून घात केला ते पाकिस्तान पेटून उठला माझा सारा हिंदुस्थान 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 उठला माझा सारा हिंदुस्थान भारत माता की बोल श्री गजानन देवी बजरंग जागे बोला परमहंस गुरु गणपती कैलासवासी रामचंद्र पांडुरंगाराम अखंड नागेश्वरीचा जय भवानी नाच मांड चिंचोली शेलारवाडी यांचा बोल शक्ती
करीत आहे. एक आतुरता बाप्पा तुझ्या येण्याची आहे, एक इच्छा तुला डोळे भरून पाहण्याची आहे. एक आतुरता बाप्पा तुझ्या येण्याची आहे, एक इच्छा तुला डोळे भरून पाहण्याची आहे. आणखी काही नको या पामराला, आणखी काही नको या पामराला, फक्त अपेक्षा तुझ्या आशीर्वादाची आहे. सन वर्षाने येतोय पुन्हा, ओढ लागली भक्त जना, तुझ्या वाचून मन लागेना, तुझ्या वाचून मन लागेना. ये बुवारी लवकर येना तू माझ्या लाडक्या तू बाप्पा श्री गणा. ये बुवारी लवकर येना तू माझ्या लाडक्या तू बाप्पा श्री गणा. लाडक्या तू बाप्पा श्री गणा.
शोभाही येईल तेव्हा तुझ्या मकराला शोभाही येईल तेव्हा तुझ्या मकराला शोभाही येईल तेव्हा तुझ्या मकराला चतुर्थीच्या दिवशी गणपती सणाला किती हर्ष वाटेल बाबा आमच्या मनाला किती हर्ष वाटेल बाबा आमच्या मनाला किती हर्ष वाटेल बाबा आमच्या मनाला शाहीर वैदेहीच्या भावना गाती आज यार नांगना शाहीर वैदेहीच्या भावना गाती आज यार नांगना तुझ्या वाचून मन लागेना तुझ्या वाचून मन लागेना ये भुवारी लवकर ये ना तू माझ्या लाडेच्या तुला ये भुवारी लवकर ये ना तू माझ्या लाडेच्या तुला श्री गणा ये भुवारी लवकर ये ना तू माझ्या लाडक्या तू बाप्पा श्री गणा ये भुवारी लवकर ये ना तू माझ्या लाडक्या तू बाप्पा श्री गणा सन वर्षाने येतोय पुन्हा ओढ लागली भक्त जना सन वर्षाने येतोय पुन्हा ओढ लागली भक्त जना तुझ्या वाचून मन लागेना तुझ्या वाचून मन लागेना ये भुवारी लवकर ये ना तुम्हाला लाडक्या तू बाप्पा श्री गणा ये भुवारी लवकर ये ना तुम्हाला लाडक्या तू बाप्पा श्री गणा ये भुवारी लवकर ये ना तू माझ्या लाडक्या तू बाप्पा श्री गणा ये भुवारी लवकर ये ना तू माझ्या लाडक्या तू बाप्पा श्री गणा ये भुवारी लवकर ये ना तू माझ्या लाडक्या तू बाप्पा श्री गणा ये भुवारी लवकर ये ना तू माझ्या लाडक्या तू बाप्पा श्री गणा गणपती बाप्पा जरा आवाज येऊ द्या तुमचा पण सुनील देसाई गाव साखरपा दिलीप नामे गाव साखरपा यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे नाच मंडळ आभारी आहे तसेच चिंचवली भाटरवाडी म्हणजे चिंचवली माझे गाव तिथून रवींद्र चव्हाण यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। तसेच विवेक चव्हाण म्हणजेच माझा मामा याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि रेशम रसाळ याचकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। नाच मंडळ आभारी आहे। आता स्तवन आणि गण झालेला आहे बरोबर, जरा तुमचा आवाज येऊ द्या। थांबा जरा, सगळ्यांनी शांत राहा, तुमचा आवाज येऊ द्या। सगळ्यांना उत्सुकता कशाची झाली, कशाची? असा आवाज आला पाहिजे। तुमचं प्रोत्साहन जेवढा मला मिळेल ना तेवढं विशाल बुवांना आज मी लवकरात लवकर घरी पाठवेन, चालेल ना?
बुवा स्तवन गण झालेला आहे. गवळण घेते आणि जी गवळण आता घेणार आहे ती गवळण ऐकण्यासाठी आतून जरा बाहेर आला तर बरं होईल. बरोबर आहे ना? नाहीतर नंतर बोलतील बाई काय बोलून गेल्या, काही ऐकायला आलेलं नाही. म्हणून आधीच सांगते बुवा बाहेर या आणि माझी गवळण ऐका. गवळण अगदी शास्त्रात आहे, म्हणजे जी बुवांना लागेल सुद्धा आणि तुम्हाला मजा सुद्धा येईल आणि गवळण शास्त्रात सुद्धा आहे. आधी मला सांगा, गवळण हटके झाली पाहिजे की नाही? आणखीन जरा मोठ्याने, गवळण हटके झाली पाहिजे ना? घ्यायची. म्हणून बघा काय म्हणायचंय. त्या यमुनेच्या काठावर डाव मांडलेला होता, सवंगडांसोबत कान्हा एक असा रमलेला होता. चेंडू फळीचा डाव खेळताना गेम रंगलेला होता. चेंडू फळीचा डाव खेळताना गेम रंगलेला होता. आणि चेंडू उडवून डोहामध्ये तो गेला, तो असा एक बहाना होता. म्हणून काय म्हणायचं बघा. तो 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 इमान उडते आकाशात. बुवा आता त्याच विमानात तुम्हाला पाठवते की नाही बघा. म्हणून काय म्हणायचं बघा. लगेच गवळणीला सुरुवात करते. तो 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 कान्हा. कान्हा माहितीये ना सगळ्यांना. तो 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 कान्हा यमुनेच्या डोहा गेला ना. तो 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 कान्हा यमुनेच्या डोहा गेला ना. पुढे बोलू ना. आता बुवांचं नाव काय आहे? विशाल निक. म्हणून बघा नीट लक्ष असू द्या. दिसला विशाल तो. पटवून नंतर देणार आहे पण आधी ऐका. दिसला विशाल तो लांबना. दिसला विशाल तो लांबना. खाली हलवतो काळा श्यामना. ऐकायला आलं? वरती ऐकायला आलं? म्हणून बघा काय म्हणायचंय. तो 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 कान्हा यमुनेच्या डोहा गेला ना. दिसला विशाल तो लांबना. खाली हलवतो काळा श्यामना. आधी पटवून देते बघा. तो श्रीकृष्ण हा सवंगड्यांसोबत त्या यमुनेच्या काठावर चेंडू फळीचा डाव खेळत असताना तो चेंडू हा यमुनेच्या डोहात जातो आणि तो चेंडू आणण्यासाठी तो श्रीकृष्ण सुद्धा त्या डोहामध्ये जातो. आणि त्या यमुनेत कालिया नाग, सगळ्यांना माहिती आहे ना, तो कालिया नाग त्या यमुनेच्या डोहात असतो आणि त्याचंच हरण करण्यासाठी श्रीकृष्ण त्या यमुनेच्या पाण्यात गेलेला असतो. तर काय म्हणाले. दिसला विशाल तो लांबना. आता विशाल विशाल दिसला. विशाल म्हणजे काय तर बुवा तुम्हाला जर तुमच्या नावाचा अर्थ माहित नसेल, विशाल म्हणजे मोठा. तो कालिया नाग किती मोठा होता. म्हणून काय म्हणाले. दिसला विशाल तो लांबना. खाली हलवतो काळा श्यामना. आता श्याम म्हणजे कोण तर श्रीकृष्ण. त्या कालिया नागाच्या वर श्रीकृष्ण चढलेला असतो. माहितीये ना तुम्हाला. त्या कालिया नागाचं हरण करताना श्रीकृष्ण त्या कालिया नागावरती नाचतो आणि तेव्हा तो कालिया नाग त्या यमुनेच्या पाण्यातून दुसरीकडे जातो. म्हणून काय म्हणाले. दिसला विशाल तो लांबना. खाली हलवतो काळा श्यामना. बुवा तुम्हाला वाईट असं काही बोलायचं नाहीये. घ्यायची गवळण घ्या.
बघा गवळण अगदी शास्त्रात आहे, बरोबर आहे ना? तर बुवा दुसऱ्या बारीत येऊन इथं काही बोला तर तसं चालणार नाही.
वकीलजी थोरे यांकडून गवळणीसाठी आणि खेडच्या वाघिणीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाचमंडळ आभारी आहे. तर प्रश्नपत्र घेत आहे आणि बुवांना प्रश्न असा आहे, कपिल कोण, मुनी कोण आणि सवाद कोण आणि त्यांच्या आई वडिलांचे नाव काय? बुवा, जर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर ग्रंथा आधारे देता येत असेल तरच द्या, नाहीतर इथे येऊन काही रसिकांना सांगा तर तसं चालणार नाही. प्रश्नपत्र घेते, लक्ष असू द्या. आज गाजतोय शक्ती तुरा, एक विषय माझा धानी धरा, दिला सवाल उत्तर द्या खरा हो, नाहीतर हातात बांगड्या भरा हो, दिला सवाल उत्तर द्या खरा हो, नाहीतर हातात बांगड्या भरा हो. आज गाजतोय शक्ती तुरा, एक विषय माझा धानी धरा, दिला सवाल उत्तर द्या खरा हो, नाहीतर हातात बांगड्या भरा, दिला सवाल उत्तर द्या खरा हो, नाहीतर हातात बांगड्या भरा हो, दिला सवाल उत्तर द्या खरा हो, नाहीतर हातात बांगड्या भरा हो, दिला सवाल उत्तर खरा हो, नाहीतर हातात बांगड्या भरा हो. त्यांच्या आई वडिलांचे नाव कपिल मुनी सवाद कोण, कपिल मुनी सवाद कोण, कपिल मुनी सवाद कोण. चांगला रसिक होता होता, शास्त्र पुराण घेऊन यावे जरा, चांगला रसिक होता होता, शास्त्र पुराण घेऊन यावे जरा, दिला सवाल उत्तर द्या खरा हो, नाहीतर हातात बांगड्या भरा, दिला सवाल उत्तर द्या खरा हो, नाहीतर हातात बांगड्या भरा हो, दिला सवाल उत्तर खरा हो, नाहीतर हातात बांगड्या भरा, दिला सवाल उत्तर खरा हो, नाहीतर हातात बांगड्या भरा हो. सवाल उत्तर द्या खरा हो, नाहीतर हातात बांगड्या भरा हो. अशा प्रकारे मी माझी पहिली बारी इथे संपत आहे आणि बुवांना पहिल्या बारीसाठी शुभेच्छा देते आणि इथेच थांबते.